परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा। देगलूर परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात आज ज्ञानोपासक मंडळांतर्गत शिक्षक दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात भारत माता श्री गुरुजी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली। यानंतर कुमारी श्रीमती अल्लूरकर या विद्यार्थिनीने पद्य सादर केले। यानंतर विद्यालयातील सर्व वर्गप्रतिनिधीतर्फे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वसंतराव वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की विद्यार्थ्यांनी गुरुचा सदैव आदर केला पाहिजे। मागील विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना मधील फरक सांगितला, तसेच गुरु शिष्याचे नाते समजून सांगितले। यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुनील मदनुरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल कसे आदर ठेवावेत याची माहिती दिली। अध्यक्षीय समारोपात बोलताना विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुरेशराव कुलकर्णी यांनी शिक्षक विद्यार्थी या शब्दांचा अर्थ समजावून सांगितला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी राजश्री पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्र्यांनी करण्यात आली। आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले पालक, आमचे मित्र सुनीलजी, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मला विषय मांडत असताना आपल्या सर्वांची मानसिकता मी पाहतोय। सर्वांचे चेहरे, सर्वांच्या बसण्याची पद्धत आणि कार्यक्रमात बसण्याची प्रत्येकाची मानसिकता ही मी चेहरे पाहून तस्मै श्री गुरुदेव आदरणीय व्यासपीठ महोदय, परम पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतो। हा सण गुरु शिष्याचा पवित्र नाताचा सण आहे। गुरुदिनाचा हा दिवस शिक्षणासाठी आपल्या गुरुबद्दल आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे। आपला पहिला गुरु सगळ्यांना माहिती आहे, आई ही पहिला गुरु। आई असेल, वडील असेल, आणि ज्यावेळेस शाळेत असतो आपण ते शाळेतले गुरु। याच्याही पलीकडे सांगतो मी, समाजामध्ये आदर्श जीवन जगण्यासाठी काही जण गुरु करून घेतात आणि त्यांनी कानमंत्र दिल्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं आहे आदेश त्यानुसार 100% वागण्याचा प्रयत्न करतात। आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी काय आहे तर हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे शिक्षकाचं काय महत्व आहे आपल्या जीवनामध्ये। विद्यार्थी म्हणून शिक्षकाचं काय महत्व आहे याबद्दल बरंच काही सांगता येईल। तुम्हाला मागच्या ऐकू यायले का? खरं म्हणजे शिक्षक आपल्यासाठी काय करतो? तुम्ही म्हणाल वर्गात येतात, शिकवतात आणि त्यांचं काम संपलं। शालेय जीवनामध्ये परिपाठापासून जर विचार केला तर शिक्षकाचं महत्व कळत नकळत परिपाठाच्या माध्यमातून, वर्गातल्या अध्यापनाच्या माध्यमातून आपल्याला काय देतात? वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान देतात। भविष्यात तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगावं यासाठी तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कळत नकळत तसे संस्कार देतात। तुम्ही निर्भीड व्हावं, आत्मविश्वासू व्हावं, ज्ञानवंत व्हावं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परिपाठातून
तुमच्या चारित्र्याची जडणघडण चांगली व्हावी, एक उत्तम आदर्श नागरिक तुम्ही भविष्य काळात व्हावं, या अपेक्षेनं कळत नकळत परिपाठाच्या माध्यमातून शिक्षकांनी संस्कार देतात. मला एक सांगा, आपण या ठिकाणी विद्यार्थी बरोबर आहे, आपण विद्यार्थी आवाज आहे नाही, आवाज येतो का तिकडं नाही का? आता आवाज येतो मला. तर मला एक सांगा, आता आपले शिक्षक आहेत, शिक्षक आहे, शिक्षकांना नाव कोण वर्गामध्ये? आता आवाज गेला कोण म्हणते शिक्षकाला? छोटे, काळे आहे, असेच आहे, कोण कोण म्हणतो? तर मी भाषण करायचं बरेच भाषण करत तर आता पण तुम्हाला आमच्या शाळेचे उदाहरण सांगतो. आमच्या शाळेमध्ये मुलगा त्याचं नाव तर शिवाय सर, आणि आमचे शिक्षक ते ग्रामीण भाषा बोलायचे, त्याबरोबर शोध सन्माननीय राष्ट्रपती, सर्व मान्यवर गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. मी आज शिक्षक दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करण्यास तुमच्या समोर उभा आहे. दरवर्षी आपण 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करतो. हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मानिमित्त साजरा केला जातो. ते स्वतः एक शिक्षक तज्ञ व उत्तम शिक्षक होते. त्यांच्या इच्छेनुसार सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्याचे 5 लक्षण आहेत. काकद्रष्टा, कावळ्यासारखी त्याची दृष्टी असली पाहिजे. आकाशात वरती उंच उडी घेतो, परंतु त्याचं लक्ष त्याच्या भक्ष्यावर असतं. काकद्रष्टा, बको ध्यानम, मासोळ्यांना वाटतं बगळ्याने डोळे मिटलेत, पण मासोळी पायाच्या जवळ आली की तो लगेच चोच उघडतो आणि मासोळीला बरोबर पकडतो. बगळ्यासारखं ध्यान असलं पाहिजे. प्रत्यक्षात आपल्याला डोळे मिटलेले तसं वाटतं, पण त्याच्या मनामध्ये विषयाचं रिव्हिजन चालू आहे, चिंतन चालू आहे. काकद्रष्टा बको ध्यानम. अल्पाहारी, थोडस जेवण करायचं की ज्याच्यामुळे वर्गात झोप येणार नाही. अल्पाहारी, ग्रहत्यागी, घरामध्ये फार गुंतून राहायचं नाही. आणि झोप कशी पाहिजे? हत्तीसारखी नको, झोप पाहिजे श्वान निद्रा, कुत्र्यासारखी झोप. नवीन कोणी आले की लगेच बाप, तो कुत्रा भुकायला तयार असतो. आपण आपली निद्रा योग्य पद्धतीने घेतली पाहिजे, कारण आपल्याला अधिक वेळ आपल्या अभ्यासात घालवायचा आहे. विद्यार्थीना पंचलक्षणम, हे विद्यार्थ्याचे 5 लक्षण आहेत. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावेत, स्मरणात ठेवावेत, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. आता सुनीलजींना म्हणायचं तर आता वर्गात 10वीच्या वर्गात नाही बसतायत, हा परीक्षा देता येतील पण बाहेरून बहिस्त पद्धतीने. वसंत वाघमारे गुरुजींना आता नाही शाळेत जात आहेत, शाळेच्या वर्गात नाही बसता येत. एखाद्या दिवशी फंक्शन म्हणून जाता येईल, म्हणून रोज शिकतो म्हटलं तर त्याच्या मर्यादा आहेत मित्रो. आणि त्यामुळं ही वेळ वाया घालू नका, मन लावून अभ्यास करा. आता मध्यवर्ती सरांनी सांगितलं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये टॉपर बनण्याचा प्रयत्न करा. रांगोळीमध्ये टॉपर बना, गायनात टॉपर बना, वादनात टॉपर बना. इतके विषय तुमच्याकडे, मूर्तिकलेत टॉपर बना. त्या लाला अग्रवाल, त्यांच्याकडे वेळ नाही आहे. हजारो रुपये, लाखो रुपयाचे गणपती बनवतात ते. ही कला आहे. अशी कला, एक तरी कला आपल्या अंगी आपण बांधवली पाहिजे, असा संकल्प करूया. तरच आपला शिक्षक दिन साजरा केल्याचं भाग्य होईल. मला अध्यक्ष म्हणून संयोजकांनी
नेमणं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जागा घेतो. धन्यवाद.